देशातील अनेक राज्यांमधील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल होणार। संवेदनशील भागात नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी मॉक ड्रिल। महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल। सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची 3 श्रेणींमध्ये विभागणी। मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्येही मॉक ड्रिल। मुंबईच्या दादरमध्ये पोलिसांकडून मॉक ड्रिल। रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवण्यात आलं। गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांकडून मॉक ड्रिल। कुर्ला टर्मिनसवर आरपीएफ जवानांकडूनही मॉक ड्रिल। ठाण्यातील रेल्वे स्टेशन, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी मॉक ड्रिल। नागरिकांना या सरावात प्रशिक्षण देण्यात येणार। मुंबईनंतर ठाणे श्रेणी 2 मध्ये येत असल्यानं उद्या मॉक ड्रिल। पुणे शहरात विधान भवन, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगर परिषद इथं मॉक ड्रिल। संरक्षण आणि पोलीस विभागासह इतर विभागातील 10 ते 15 कर्मचाऱ्यांसह 100 ते 150 महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार। मुंबईतल्या विलेपार्ले स्थानक परिसरात हिंदुत्ववादी संघटनांकडून पाकिस्तान विरोधात निदर्शनं। फलाटाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडे लावून निदर्शनं। मुंबई महापालिकेकडून कॉन्क्रीट ओतण्याची कामं 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश। 5 जून नंतर रस्ते आणि वाहतूक विभागाकडून एकही रस्ता रोधक दिसू नये। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल। मुंबईत 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी। ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार। मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा इथे विहंगम हिल्स परिसरात 40 मीटर रस्त्यावर प्रकल्प राबवण्यात येणार। मुंबईतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 5 मजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार। पवईतील शासनाच्या 75,000 चौरस मीटर भूखंडात हे प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार असल्याची दिलीप लांडेंची माहिती। मुंबईत 1.5 लाख मराठी भाषिकांसाठी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत महाराष्ट्र परिषदेची स्थापना। दुबईतील यूए स्थित लोकांना त्यांच्या मातृभाषेत मदत व्हावी यासाठी 050365 हेल्प ही महा हेल्पलाईन सेवा 24 तास उपलब्ध। दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कॉमेडियन समय रैनासह इतर 4 सुप्रीम कोर्टाचा समन्स। 5 जणांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। एबीपी माझाच्या बातमीनंतर समाज कल्याण विभागाचे नागपूरचे उपायुक्त बाबासाहेब देशमुखांचं निलंबन। महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये महिला बचत गटांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई। मुंबईला उद्या येलो अलर्ट। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुण्यात पाणी कपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या। पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे पाणी पुरवठा विभागाला आदेश। नांदेडमधील ग्रामीण रुग्णालयात तब्बल 82 बनावट जन्म प्रमाणपत्रांचं वाटप। पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेनं प्रकार उघडकीस। सोलापुरातील न्यूरो फिजिशियन्स डॉक्टर शिरीष वळसंगर यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करा। प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी। माजी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवारांच्या घरासमोर एक व्यक्ती लहान मुलगी सोडून गेला। घराबाहेर मुलीला सोडून जातानाचा सीसीटीव्ही समोर। मुलीला का सोडलं याची चौकशी सुरू। केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिके अभावी महिलेचा मृत्यू। केडीएमसी आयुक्तांकडून कारवाई सुरू। संबंधित डॉक्टर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात 2 गटात वादातून वैजापूर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला। संतप्त जमावाकडून जोरदार घोषणाबाजी। रील काढण्यासाठी पुण्यातील एका तरुणानं बस थांबवल्याचा प्रकार। रीलसाठी तरुणानं थेट पीएमपीएमएल बस थांबवली, मात्र बसमध्ये न चढता निघून गेला। अशा तरुणांवर कारवाई होणार का, असा नागरिकांकडून सवाल उपस्थित। नवी मुंबईत कोपरखैरणे पोलिसांचं विशेष कोम्बिंग ऑपरेशन। मोहिमेदरम्यान पोलिसांच्या 4 ठिकाणी धाडी। अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई। नाशिकमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यानं कामटवाडे रोडवर कडुलिंबाचं झाड कोसळलं। जीवितहानी टळली, मात्र वाहतुकीचा खोळंबा।
मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या तळवली नाक्याजवळ उभ्या कंटेनरला आग. भीषण आगीत 3 कंटेनर पूर्णपणे जळून खाक. आगीचे कारण स्पष्ट. नागपूरच्या गांधीबागमध्ये कपड्याच्या दुकानाला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या. नागपूर DRIनं मध्य प्रदेशातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून वन्य प्राण्यांचे शिंगही जप्त. पहलगाम हल्ल्याची माहिती 3 दिवस आधीच सरकारला होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा. हल्ल्याची माहिती आधीच मिळाल्यानं मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला. खरगेंचा आरोप. भारतासोबतच्या तणावामुळे पुढील अर्थसंकल्पात पाकिस्तान संरक्षण खर्चात 18% वाढ करणार. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या आधी सरकार अर्थसंकल्प सादर करणार. अहवालातून माहिती समोर. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानी नागरिकांची पळापळ. पाकिस्तान बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा. पाकिस्तानी वेबसाईटवर हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश. सायबर कमांडर गटानं हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानच्या 1500 वेबसाईट हॅक केल्याचा सायबर कमांडर हॅकर्स गटाचा दावा. भारतीय नौदलाच्या विमानांनी अरबी समुद्रात घिरट्या घालायला सुरुवात केल्याचा पाकिस्तानी नौदलाचा दावा. दोन्ही देशांच्या नौदलाकडून आपापल्या सागरी सीमेवर युद्धाचा सराव. भारत पाकिस्तान वादावर झालेली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची बैठक निष्फळ. बंद दाराआड झालेल्या बैठकीत भारत पाकिस्तान वादावर ठोस तोडगा निघालेला नाही. चिनाबवरील बगलिहार धरणाचे दरवाजे बंद. पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं. सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यावर भारतानं पाणी रोखलं. चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद. पाकिस्तानजवळ चिनाब नदी कोरडी. एनआयच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या मदतीनं बैसरन खोऱ्यात तपासणी करणाऱ्या एनआय टीमचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमधील सुरक्षेत वाढ. ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी. पहलगाम हल्ल्यातील मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी घेतली भेट. नरवाल यांच्या पत्नी आणि कुटुंबियांचं राहुल गांधींकडून सांत्वन. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान साताऱ्यातील माजी नौसैनिक संघटनेची पुन्हा सैन्य दलात समाविष्ट करून घेण्याची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.